स्किन केअर प्रॉडक्ट्स निवडणं म्हणजे किती गोंधळाचं असू शकतं नाही का? बाजारात इतके पर्याय आहेत की नक्की आपल्या त्वचेसाठी काय योग्य आहे हे ठरवणं खूपच अवघड होऊन बसतं. कधी त्वचा तेलकट वाटते तर कधी अचानक कोरडी पडते. नक्की काय वापरायचं हेच कळत नाही आणि मग आपण काहीतरी महागडं उत्पादन विकत घेतो. आणि त्याचा काहीच परिणाम दिसत नाही. अगदी. आणि हा अनुभव खूप सामान्य आहे. खरं तर डॉक्टर दीपाली यांच्या अभ्यासात एक धक्कादायक गोष्ट समोर आली आहे. साधारण 70% लोक चुकीची उत्पादनं वापरतात. काय सांगताय? 70%? हो, कारण त्यांना आपला स्किन टाईपच नीट माहीत नसतो. आणि ह्याचा परिणाम फक्त वाया जाणाऱ्या पैशांपुरता मर्यादित नाही, तर त्वचेचं दीर्घकालीन नुकसान होण्यापर्यंत पोहोचतो. 70%? हा आकडा खूप मोठा आहे. म्हणजे बहुतेक लोक अंदाजाने स्किन केअर करतात. म्हणूनच डॉक्टर दीपाली यांचा अभ्यास महत्त्वाचा ठरतो नाही का? हो, त्यांनी एक साधा नियम सांगितला आहे, चुकीचा स्किन टाईप इज इक्वल टू चुकीचं स्किन केअर. अगदी बरोबर. आणि म्हणूनच आजच्या चर्चेचा उद्देश हाच आहे की हा गोंधळ दूर कसा करायचा. आपण काही महागड्या चाचण्यांबद्दल नाही बोलणार आहोत, तर डॉक्टर दीपाली यांनी सांगितलेल्या काही सोप्या, घरगुती आणि वैज्ञानिक पद्धतींवर लक्ष केंद्रित करणार आहोत. अच्छा. या पद्धती वापरून फक्त 10 मिनिटात त्वचेचा प्रकार जवळजवळ 100% अचूकपणे ओळखता येतो. हे तर उत्तम झालं. म्हणजे आज आपण त्वचेचे 4 मुख्य प्रकार ऑइली, ड्राय, कॉम्बिनेशन आणि सेन्सिटिव्ह यांच्या मुळाशी जाणार आहोत. चला तर मग या गोंधळावर उपाय शोधायला सुरुवात करूया. तर पहिली आणि सर्वात मूलभूत पद्धत कोणती आहे? सर्वात मूलभूत आणि माझ्या मते सर्वात अचूक पद्धत आहे बेअर फेस मेथड. बेअर फेस मेथड? हो, याचं वैशिष्ट्य म्हणजे यासाठी तुम्हाला कोणत्याही वस्तूची गरज नाही. फक्त तुमचा चेहरा आणि आरसा पुरेसा आहे. अच्छा, बेअर फेस मेथड. नावावरून वाटते की चेहऱ्यावर काहीही न लावता तपासणी करायची आहे. कशी करायची ही टेस्ट? अगदी सोपं आहे. सकाळी उठल्यावर फक्त सौम्य फेसवॉशने किंवा फक्त पाण्याने चेहरा धुवायचा. त्यानंतर चेहऱ्यावर काहीही लावायचं नाही. काहीही म्हणजे मॉइश्चरायझर नाही, टोनर नाही? नाही, सिरम सुद्धा नाही. साधारण 30 मिनिटं ते 1 तास चेहरा तसाच नैसर्गिक अवस्थेत ठेवायचा. आणि त्या एका तासात काय होतं? तो 1 तास महत्वाचा आहे, कारण या काळात त्वचा तिच्या नैसर्गिक अवस्थेत परत येते. कोणत्याही उत्पादनाचा प्रभाव नसताना ती कशी वागते हे आपल्याला पाहायला मिळतं. त्वचेतून किती तेल नैसर्गिकरित्या बाहेर पडतं, कुठे कोरडेपणा जाणवतो, हे सगळं स्पष्ट दिसू लागतं. 30 मिनिटांनंतर आरशात पाहिल्यावर जे दिसेल ते तुमच्या त्वचेचं खरं रूप असेल. ठीक आहे. चला तर मग हे सविस्तर पाहूया. समजा 1 तास झाला आहे आणि आपण आरशासमोर उभे आहोत. तर तेलकट त्वचा म्हणजे ऑइली स्किन ती कशी ओळखायची? इथे टी झोनकडे लक्ष द्यायचं. टी झोन म्हणजे? टी झोन म्हणजे आपलं कपाळ, नाक आणि हनवटीचा भाग. जर हा संपूर्ण चेहरा विशेषतः टी झोन चमकदार दिसत असेल, नाकाच्या बाजूला तेल जमा झाल्यासारखं वाटत असेल आणि त्वचेवरची छिद्र म्हणजे पोअर्स मोठे दिसत असतील, तर ही तेलकट त्वचेची स्पष्ट लक्षणं आहेत. एक मिनिट, इथे पोअर्स मोठे का दिसतात? याचा तेलाशी काय संबंध आहे? हा खूप चांगला प्रश्न आहे. काय आहे ना, त्वचेमध्ये तेल तयार करणाऱ्या सेबेशियस ग्रंथी असतात. तेलकट त्वचेत या ग्रंथी जास्त सक्रिय असतात. त्यातून जास्त प्रमाणात तेल किंवा सीबम बाहेर पडतं. अच्छा. हे अतिरिक्त तेल बाहेर पडताना त्वचेच्या छिद्रांना म्हणजे पोअर्सना मोठं करतं. म्हणूनच तेलकट त्वचेवर पोअर्स अधिक स्पष्ट दिसू लागतात. अच्छा, म्हणजे पोअर्स मोठे दिसणं हे फक्त एक कॉस्मेटिक लक्षण नाही, तर ते त्वचेच्या आत काय घडतं हे दाखवणारे एक जैविक चिन्ह आहे. हे खूपच रंजक आहे. आता याच्या अगदी उलट म्हणजे कोरड्या त्वचेची लक्षणं नेमकी कशी ओळखायची? ती फक्त निस्तेज दिसते की अजून काही शारीरिक संकेत मिळतात? नाही, फक्त निस्तेजपणा नाही, कोरड्या त्वचेमध्ये गाल ताणल्यासारखे वाटतात. ताणल्यासारखे? हो, जणू काही त्वचा आतून खेचली जात आहे. कधी कधी त्वचेवर हलका पांढरटपणा दिसतो, ज्याला आपण फ्लॅकिनेस म्हणतो. काही जणांना खास सुटल्यासारखंही वाटतं. त्वचेतला नैसर्गिक ओलावा आणि तेल कमी झाल्याची ही स्पष्ट चिन्ह आहेत. इथेच तर सगळा गोंधळ होतो. माझ्या बाबतीत असंच होतं. नाकाजवळचा भाग तेलकट वाटतो, पण हसल्यावर गाल ताणल्यासारखे वाटतात. त्यामुळे मी नेहमीच संभ्रमात असतो की नक्की तेलकट त्वचेची उत्पादनं वापरू की कोरड्या त्वचेची. मग अशा त्वचेला काय म्हणायचं? आणि तुम्ही भारतातील बहुसंख्य लोकांच्या अनुभवाबद्दल बोलत आहात. खरंच? हो, यालाच मिश्र त्वचा किंवा कॉम्बिनेशन स्किन म्हणतात. नावाप्रमाणेच या तेलकट आणि कोरड्या त्वचेचं मिश्रण असतं. साधारणपणे टी झोन तेलकट असतो, कारण तिथे तेलग्रंथी जास्त सक्रिय असतात. पण गाल मात्र ते सामान्य किंवा कोरडेच राहतात. आणि चौथा प्रकार म्हणजे सेन्सिटिव्ह किंवा संवेदनशील त्वचा. ही ओळखणं थोडं अवघड असेल, कारण त्यावर तेल किंवा कोरडेपणा स्पष्ट दिसत नाही. मग ती कशी ओळखायची? खरं आहे, संवेदनशील त्वचेची लक्षणं थोडी वेगळी असतात. बेअरफेस टेस्टनंतर चेहऱ्यावर तेल किंवा कोरडेपणा याऐवजी लालसरपणा, हलकी जळजळ किंवा लहान लाल पुरळ दिसत असतील, तर त्वचा संवेदनशील असण्याची शक्यता आहे. संवेदनशील त्वचा म्हणजे अशी त्वचा जिचा संरक्षक थर म्हणजे स्किन बॅरियर कमकुवत झालेला असतो. त्यामुळे ती कोणत्याही बाह्य घटकाला, अगदी साध्या पाण्याला सुद्धा पटकन आणि तीव्र प्रतिक्रिया देते. म्हणजे ही बेअर फेस मेथड फक्त त्वचेचा प्रकारच नाही, तर तिच्या आरोग्याबद्दलही खूप काही सांगते. आणि यासाठी ₹1ही खर्च करण्याची गरज नाही. बरोबर.
ही पहिली आणि सर्वात महत्वाची पायरी आहे. पण काही वेळा विशेषतः मिश्र त्वचेच्या बाबतीत लोकांना अजूनही थोडा गोंधळ वाटू शकतो. हो, हे शक्य आहे. मग अशा वेळी काय करायचं? समजा या चाचणीनंतरही थोडा गोंधळ उरला असेल, तर आपण त्वचेवरचं तेल अधिक ठोसपणे मोजू शकतो का? काहीतरी अधिक प्रत्यक्ष पद्धत आहे का? नक्कीच आहे. आणि त्यासाठीच दुसरी पद्धत आहे ब्लॉटिंग पेपर मेथड. ही पद्धत त्वचेवर किती तेल तयार होतं हे थेट मोजते. ब्लॉटिंग पेपर? म्हणजे ते लहान कागद जे मेकअप बॅगमध्ये असतात, पण ते सगळ्यांकडे नसतील. काही हरकत नाही. डॉक्टर तिपाली यांच्या मते यासाठी घरात असलेला साधा टिश्यू पेपरही वापरता येतो. अच्छा, साधा टिश्यू पेपर. हो, फक्त तो पातळ आणि नॉन परफ्युम्ड असावा. चेहऱ्याचा वेगवेगळ्या भागांवर कपाळ, नाक, हनुवटी आणि दोन्ही गाल टिश्यू पेपरचा तुकडा हलकेच दाबून काही सेकंड ठेवायचा. एक गोष्ट लक्षात ठेवा, पेपर घासायचा नाही, फक्त दाबून उचलायचा. ठीक आहे. तर टिश्यू पेपर चेहऱ्यावर दाबून काढल्यावर काय पाहायचं? ऑइली स्किन असेल तर काय दिसेल? खूप स्पष्ट परिणाम दिसतो. जर त्वचा तेलकट असेल तर चेहऱ्याच्या सर्व भागांवर ठेवलेल्या टिश्यू पेपरवर तेलाचे पारदर्शक डाग दिसतील. हो, कपाळ, नाक, गाल, हनवटी सगळीकडून तेल शोषलं जाईल. आणि ड्राय स्किनचं तर याच्या अगदी उलट असणार. म्हणजे टिश्यू पेपर जसाच्या तसा कोरडा राहील, बरोबर? अगदी तसंच. कोरडी त्वचा असलेल्या व्यक्तीच्या एकाही टिश्यूवर तेलाचा अंश दिसणार नाही. याचा अर्थ त्वचेत तेलग्रंथी पुरेशा सक्रिय नाहीत आणि त्वचेला बाहेरील स्निग्धतेची गरज आहे. आणि माझ्यासारख्या कॉम्बिनेशन त्वचेच्या लोकांचं काय? या टेस्टमध्ये ती कशी ओळखायची? इथे फरक अगदी स्पष्ट दिसतो. फक्त टी झोनवर म्हणजे कपाळ आणि नाकावर ठेवलेल्या टिश्यूवर तेल दिसेल, पण गालांवरचे टिश्यू मात्र पूर्णपणे कोरडे राहतील. अच्छा. एकाच चेहऱ्यावर दोन वेगळे परिणाम दिसतील. हे मिश्र त्वचेचं अगदी अचूक निदान आहे. आता संवेदनशील त्वचेबद्दल पुन्हा विचारूया. त्यावर तर तेल नसतं, मग टिश्यू पेपरवर काय दिसेल? इथेच एक अत्यंत महत्वाची आणि अनपेक्षित गोष्ट लक्षात येते. संवेदनशील त्वचेच्या बाबतीत टिश्यूवर तेल दिसणार नाही हे खरं आहे, पण तो कागद चेहऱ्यावर हलकेच दाबून काढताना त्वचेवर तात्पुरता लालसरपणा येऊ शकतो किंवा जळजळ जाणवू शकते. अरे, तो हलकासा दाब सुद्धा त्वचेला सहन होत नाही. हीच तिच्या संवेदनशीलतेची ओळख आहे. अरे वा. म्हणजे टिश्यू पेपर वापरताना त्वचेवर आलेला लालसरपणा हा सुद्धा एक महत्त्वाचा डेटा पॉइंट आहे. हे माझ्या कधी लक्षातच आलं नव्हतं. म्हणजे ही पद्धत फक्त तेलच नाही तर त्वचेची सहनशीलता सुद्धा तपासते. अगदी. या छोट्या छोट्या निरीक्षणांमधूनच त्वचेचं संपूर्ण चित्र स्पष्ट होतं. त्यामुळे टिश्यू पेपरवर काय दिसलं नाही या इतकंच महत्वाचं आहे की त्वचेला काय जाणवलं. म्हणजे टिश्यू पेपरनं तेल आणि त्वचेची संवेदनशीलता दोन्ही कळू शकते. पण समजा या दोन्ही चाचण्यांनंतरही थोडा गोंधळ उरला असेल, तर आपण जी उत्पादनं रोज वापरतो त्यातून काही संकेत मिळू शकतात का? म्हणजे आपली त्वचा उत्पादनांना कशी प्रतिक्रिया देते यावरून काही कळू शकतं का? अप्रतिम प्रश्न. आणि तोच आपल्याला तिसऱ्या टेस्टकडे घेऊन जातो, जी आहे मॉइश्चरायझर ॲब्झॉर्प्शन टेस्ट. मॉइश्चरायझर ॲब्झॉर्प्शन टेस्ट? हो, या चाचणीत आपण पाहतो की त्वचा मॉइश्चरायझर किती आणि कसं शोषून घेते. त्वचेची शोषण क्षमता तिचा प्रकार ठरवण्यात खूप मदत करते. यासाठी कोणतंही मॉइश्चरायझर चालेल का? शक्यतो एक साधं, हलकं आणि नॉन स्टिकी मॉइश्चरायझर वापरावं. चेहरा स्वच्छ धुतल्यावर ते संपूर्ण चेहऱ्यावर लावायचं आणि मग निरीक्षण करायचं. तर मग तेलकट त्वचेवर मॉइश्चरायझर लावल्यावर काय होतं? माझ्या अंदाजाने ती त्वचा ते शोषूनच घेणार नाही. तुमचा अंदाज बरोबर आहे. तेलकट त्वचेवर मॉइश्चरायझर पटकन शोषलं जात नाही. उलट ते त्वचेवर एका थरासारखं राहतं आणि काही वेळाने घाम आल्यासारखं चिकट आणि जड वाटतं. अच्छा. याचं कारण असं की त्वचेत आधीच नैसर्गिक तेलाचं प्रमाण जास्त असतं, त्यामुळे तिला बाहेरून आलेल्या स्निग्धतेची गरज नसते. याउलट कोरड्या त्वचेला तर मॉइश्चरायझरची खूप गरज असते. म्हणजे जर मॉइश्चरायझर लावल्यानंतर लगेच त्वचा पुन्हा कोरडी वाटली तर तो एक मोठा संकेत आहे का? तो सर्वात मोठा संकेत आहे. कोरडी त्वचा मॉइश्चरायझर अक्षरशः पिऊन टाकते. ते लावल्यानंतर काही मिनिटांतच त्वचा ते पूर्णपणे शोषून घेते. इतक्या लवकर? हो. इतकंच नाही तर लावल्यानंतर थोड्या वेळाने पुन्हा लावावंसं वाटतं, कारण त्वचेची ओलाव्याची गरज पूर्ण झालेली नसते. आणि मिश्र त्वचेचं काय? इथे तर पुन्हा दोन वेगवेगळे अनुभव येणार नाही का? हो, इथेही तेच घडतं. मिश्र त्वचेवर टी झोन तेलकट वाटेल, तिथे मॉइश्चरायझर जड वाटेल आणि बसणार नाही. पण गालांवर मात्र ते पटकन शोषल्या जाईल आणि त्वचा मऊ आणि हायड्रेटेड वाटेल. एकाच चेहऱ्यावर दोन वेगवेगळ्या प्रतिक्रिया? अगदी. आता संवेदनशील त्वचेबद्दल बोलूया. ही त्वचा तर खूपच नाजूक असते. साधं मॉइश्चरायझर लावल्यावर तिची काय प्रतिक्रिया असेल? संवेदनशील त्वचेवर कोणतंही नवीन उत्पादन लावताना खूप काळजी घ्यावी लागते. अगदी साधं हायपोॲलर्जेनिक मॉइश्चरायझर लावल्यावर सुद्धा त्वचेला थोडं गरम वाटू शकतं, लालसर डाग येऊ शकतात, खाज सुटू शकते किंवा जळजळ जाणवू शकते. अरे बापरे. हो, कोणतीही अशी अस्वस्थ करणारी प्रतिक्रिया हे दर्शवते की त्वचेचा संरक्षक थर कमकुवत आहे आणि ते उत्पादन त्वचेला सूट होत नाहीये.
तर मग ह्या तिन्ही टेस्टनंतर त्वचेचा प्रकार जवळजवळ निश्चित होतो. बेअर फेस मेथडने नैसर्गिक स्थिती पाहिली, ब्लॉटिंग पेपरने तेल मोजलं आणि मॉइश्चरायझरने शोषण क्षमता तपासली. पण तरीही ह्या सगळ्या माहितीला दुजोरा देण्यासाठी काही दैनंदिन लक्षणं आहेत का? डॉक्टर दीपाली यांनी याबद्दल काही क्विक गाईड दिला आहे का? हो, नक्कीच. या चाचण्यांमधून मिळालेल्या माहितीला दुजोरा देण्यासाठी ही रोजच्या जीवनातील लक्षणं उपयोगी पडतात. ही लक्षणं म्हणजे एक प्रकारचं शॉर्टकट आहे. चला, प्रत्येक त्वचेच्या प्रकाराची मुख्य लक्षणं पाहूया. ठीक आहे, सुरुवात ऑइली स्किनपासून करूया. याची रोजच्या आयुष्यात दिसणारी प्रमुख लक्षणं कोणती? ऑइली त्वचेची 3 मुख्य लक्षणं आहेत. पहिलं, वारंवार मुरमं म्हणजेच पिंपल्स किंवा ब्लॅकहेड्स येणं. दुसरं, मोठे आणि स्पष्ट दिसणारे पोर्स असणं. आणि तिसरी तक्रार, जी अनेक जण करतात, ती म्हणजे मेकअप चेहऱ्यावर टिकत नाही. हो, हे ऐकलंय मी. तो लवकर मेल्ट होतो किंवा तेलकट दिसू लागतो. आणि कोरडी त्वचा? मला वाटतं या उलट त्वचा नेहमीच निस्तेज आणि थकलेली दिसत असेल. हो. कोरडी त्वचा सतत ताणल्यासारखी वाटते, विशेषतः चेहरा धुतल्यानंतर. चेहऱ्यावर लवकर बारीक रेषा म्हणजे फाईन लाईन्स दिसू लागतात, कारण त्वचेत ओलावा नसतो. आणि त्वचा ठिकठिकाणी कोरडी किंवा पॅची दिसू शकते. आता मिश्र त्वचेची लक्षणं पाहूया, जी ओळखायला थोडी अवघड असू शकतात. मिश्र त्वचेचं सर्वात मोठं लक्षण म्हणजे टी झोन तेलकट आणि चमकदार दिसणं, पण गाल मात्र सामान्य किंवा कोरडे असणं. याशिवाय विशेषतः नाकावर आणि हनुवटीवर ब्लॅकहेड्स किंवा व्हाईटहेड्स जास्त प्रमाणात आढळतात. अच्छा. कारण तिथे तेल जास्त प्रमाणात तयार होऊन पोर्समध्ये साचतं. आणि शेवटी संवेदनशील त्वचा, हिची लक्षणं काय आहेत? कारण ही तर कोणत्याही प्रकारच्या त्वचेसोबत असू शकते, बरोबर? अगदी बरोबर. संवेदनशील त्वचा तेलकट, कोरडी किंवा मिश्र असू शकते. तिची मुख्य लक्षणं म्हणजे त्वचेवर वारंवार येणारा लालसरपणा, अनेकदा होणारी जळजळ किंवा खाज, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अगदी 2-3 उत्पादनं सुद्धा त्वचेला सहन न होणं. कोणतंही नवीन उत्पादन, हवामानातील बदल किंवा अगदी तणाव सुद्धा त्वचेवर लगेच प्रतिक्रिया घडवून आणतो. वा, आता त्वचेचा प्रकार ओळखण्याचं कोडं पूर्णपणे सुटल्यासारखं वाटतंय. डॉक्टर दीपाली यांच्या माहितीनुसार एकदा का त्वचेचा प्रकार क्रिस्टल क्लिअर समजला की मग योग्य स्किन केअर रुटीन निवडता येतं. कारण चुकीच्या उत्पादनांवर पैसे आणि वेळ वाया घालवण्यात काहीच अर्थ नाही. तर आज आपण पाहिलं की बेअर फेस मेथड, ब्लॉटिंग पेपर टेस्ट आणि मॉइश्चरायझर टेस्ट यांसारख्या सोप्या घरगुती चाचण्यांमधून आपल्या त्वचेचा प्रकार किती अचूकपणे ओळखता येतो. त्वचेची योग्य काळजी घेण्याच्या प्रवासातली ही पहिली आणि सर्वात महत्त्वाची पायरी आहे. हे समजल्यावरच आपण योग्य क्लिन्झर, मॉइश्चरायझर किंवा सिरम निवडू शकतो. नक्कीच. आजच्या चर्चेतून त्वचाचा एक मुख्य प्रकार कसा ओळखायचा हे स्पष्ट झालं. पण जाता जाता एक विचार करण्यासारखा प्रश्न उरतोच. कोणता? आपण आपल्या त्वचेला एका ठराविक प्रकारात लेबल करतो, ऑइली, ड्राय वगैरे. पण आपली त्वचा इतकी स्थिर असते का? आपल्या त्वचेचा प्रकार ऋतू, वय, हॉर्मोन्स किंवा वातावरणातील बदलांनुसार थोडाफार बदलू शकतो का? आज आपण केलेल्या चाचण्यांचे निष्कर्ष हिवाळ्यात आणि उन्हाळ्यात वेगवेगळे येऊ शकतात का? आणि जर तसं असेल तर याचा अर्थ असा होतो का की आपल्याला एकाच फिक्स स्किन केअर रुटीनला चिकटून न राहता आपल्या त्वचेचं ऐकून वेळेनुसार त्यात लवचिकपणे बदल करण्याची गरज आहे?